सो फायनली आपला बांबू लॅब A1 3D प्रिंटर आलेला आहे आणि आज आपण करूयात अनबॉक्सिंग. आय एम सुपर एक्साइटेड. तर ही आहे 3D प्रिंटरची प्लेट. व्हॉट नेक्स्ट? ओहो, आपण बॉक्सला उलट्या बाजूने फाडलाय. AMS चा स्टँड. हा आहे AMS युनिट. ही आहे 3D प्रिंटरची एक फ्रेम, वजनदार. अनबॉक्सिंग झालेली आहे आणि हा आहे AMS मॉड्यूल. तर यामधनं आपण फिलामेंट्स इन्सर्ट करणार आणि ही आहे तिची ऍक्च्युअल फ्रेम, जिथून नोझल प्रिंट करायचं काम करेल. तर याला आता असेंबल करायचं आहे. या 3D प्रिंटरचे दोन पार्ट मला खूप आवडलेले आहेत. तर या ठिकाणी एक छोटासा कॅमेरा आहे, ज्याने मी कुठूनही काय प्रिंट होत आहे ट्रॅक करू शकतो आणि एक खूप सुंदर दिसणारी एक स्क्रीन. जवळपास 1 तास मेहनत केल्यानंतर आम्ही हा 3D प्रिंटर असेंबल केलाय आणि या व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजे काहीतरी ऑसम कूल आपण या ठिकाणी प्रिंट करणार आहोत. तर आज आम्ही मॉड्यूल डिसाईड केलाय, ग्लायडर प्रिंट करूयात यावर. अँड फायनली 2 ते 3 तासाच्या मेहनतीनंतर हा ग्लायडर रेडी आहे. 3D प्रिंटने खूप मस्त हा ग्लायडर बनवलेला आहे. याचा प्रिंटिंग टाइम तसा जवळपास अर्धा तास होता, बट पूर्ण सेटअप वगैरे या सर्व गोष्टींसाठी खूप वेळ लागलाय. आता याला आपण कुठेतरी उडवून बघूयात. मला वाटतं हा असा उडवायचा आहे.